गेल्या तसलं टेन्शन नाही तुला. जगातला सगळ्यात सुखी माणूस आहेस तू. अहो उगीच माझ्या बछड्याला बोलू नका. एवढं काय बोललो का त्याला मी? आणि रोज संध्याकाळी 6 वाजता त्याच्याकडून मार खातो, ते कुठे गेलं? गेल्या एखाद दिवशी सापडलास ना तर असा चेतून काढीन आणि असा चिरडून टाकीन ना तुला. अहो खाली बसा आणि जरा थंड घ्या. थंड नको ग, जरा चहा सांग. तो थंड होण्यात ठीक आहे. अहो मी बघितलं का? आता हे काय नवीन? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय कोणी लिहिलंय? कोणी 1001 वेळा लिहून काढलंय. कुणी? दामू ना. नुसतं पहिल्या पानावर लिहिलंय, मागे सगळी झेरॉक्सच मारलेली आहे. आता साईबाबा नक्की पावणार हो, वाट बघा, साईबाबा पावतायत तुला. ते बघ, बाबाच आले आपल्या घरी. अरे मेल्या, हाफ चड्डी कसं बसू नये. असू दे हो, काही झालं तरी सासरे होते माझे ते. जसे तुझे सासरे होते ना तसे माझे वडील सुद्धा होते. म्हणून त्यांनी इतकी वर्ष जो त्रास दिला तो अजून किती वर्ष सहन करायचा? अगं त्या खेळण्याने पिंडदानाच्या दिवशी तुला सोडलं नाही, आठवतंय ना? पिंडदानाभोवती हे सगळे कावळे जमा झाले होते, पण एक कावळा पिंडाला शिवायला तयार नाही. आणि अचानक एक कावळा माझ्या डोक्यावरून बसला आणि म्हणतो कसा, अहो श्रीमंतांविषयी असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अगं तो खेळडा माझा बाप होता. शिवा 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 शिवा. खेरडा काय म्हातारा काय हे असले अपशब्द उच्चारून माझ्या दामूवर त्याचे वाईट परिणाम करू नका सांगून ठेवते. तू ना त्याला नुसतं लाडावून ठेवलेलं आहेस आणि त्याची फळं संध्याकाळी 6 नंतर बघतोय आपण रोज. मला माहितीये हो, माझा मुलगा खुपतोय तुमच्या डोळ्यात. खुपतोय? अगं नशीब मी चष्मा लावतो, नाहीतर माझी बुबुळ ही अशी रस्त्यावर पडली असती. काय झालं? अहो कसल्या विषयावर चर्चा? 2 डायलॉग मध्ये गॅप बघ किती. जशी काय अटल बिहारी वाजपेयीच बोलताय. भारत इस मुकाबले का मुंह तोड़ जवाब देगा. तोपर्यंत पाकिस्तान घुसला. तुम्हाला म्हणजे अडचण होते का? जाऊ मी कारगिलला जाऊ? नको रे बाबा, अजिबात जाऊ नकोस. संध्याकाळी 6 नंतर सगळे जवान वेडे होतील. नाही हो नाही, मी माझ्या बछड्याला कुठं सुद्धा जाऊ द्यायची नाही. तू ना त्याचा नुसता चूल कोंबडा करून ठेवलेला आहेस. मला माहितीये हो, माझा मुलगा खुपतोय तुमच्या डोळ्यात. हो तेच सांगितलं, खुपतोय ते चष्मा आहे म्हणून, नाही तर पडली असती बुबुळ. हो एखादी तरी इच्छा पूर्ण करा माझी. तुझ्या या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत ना त्याचं कारण तूच आहेस. तुझ्यावर मी आदर दाखवतो याचा अर्थ असा नाही तुला घाबरतो. काय बोलता? तू रिस्पॉन्स नाही, मी रिस्पॉन्स द्यायचा नाही, माईला रिस्पॉन्स द्यायचा नाही. अहो मग असे एकटे बडबडत बसू नका, तुम्हाला वेडा म्हणते. चालेल, मला वेडा म्हटलं ना तरी चालेल. हा हो डोरले, अण्णांना वेडा म्हणा. माझ्या डोळ्याची शपथ आहे तुम्हाला. मला नाही ग, किती वाजले ते बघतोय. 5:15. अगं सुमन कुठे आहे? क्लासला गेली. अरे बाप रे, हे दोघं पण आले नाहीत अजून. 6 वाजेपर्यंत सगळे आले नाही ना तर अरे बस बाबा, खाली बस. 6 वाजायला लागले की नुसतं खडखडायला लागतं रे बाबा. हो नाही ना? आले, ओरले आले. नाही ना? हा ओरडतो काय गातो ना तेच कळत नाही. लग्नापूर्वी कसा आई अण्णा आणि आता नाही ना? नाही ना कुठे आहे? नाही ना मम्मी नाही ना. आम्ही आज कामाला बांधता घेतला का मग वारलं का काय? नाही हो, आमचा पिक्चरला जायचा बेत होता. हे असले हाबडे घेऊन कसले रे पिक्चरचे बेत टाकतात. हो अण्णा, रोज सकाळी आम्ही दोघे कामावर जातो आणि संध्याकाळी या कामावर रुजू व्हावं लागतं. एकमेकांशी बोलायला वेळ मिळतो तो येता जाता ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये कोण आपल्याकडे बघतंय या विचारांनी एकमेकांकडे पाहणंच होत नाही. हो अण्णा, तुम्हाला सांगतो त्या ट्रेनच्या गर्दीत लाईनच दिसत नाही मला. आली 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 सुमन आली सुमन. अरे तर मग त्या जेवढा आनंद होण्यासारखं काय आहे?
अहो अण्णा, या रोजच्या त्रासाचा कंटाळा आला मला. काय हे सुमन, किती उशीर? सुमन, 5:30 वाजून गेले. होतीस कुठं? अगं माई सरांनी लवकर सोडलंच नाही. अरे जा. अण्णा, मी कशी पळत आले. धावत आले. ठीक आहे, जा जा, जरा त्याच्या तयारीला लागा. आत्ता वाचून काढतो. ए बाबा, आत्ता वाचू नको रे. आणि ते इंग्लिश पुस्तक पाहिलं ना तर मलाच विचारतील, हे इंग्रजी मासिक कुणी आणलं इथे, आणि देतील एक कानशिलात लगावून माझ्या. कोण? मी वेडा आहे ना, मारतो स्वतःला. हो डोरले अण्णांना वेडा ए बाई, ते जा ना जर त्याची तयारी कर. कसली तयारी अण्णा? ती मला पोचवायची असते ना बाबा. जा जा. हो अण्णा, 5:35 झाले, अजून नयनाचा पत्ता नाही. मग कामावर फोन करून बघायचं. माई कामावर फोन केला होता, ऑफिस मधून कळलं ती केव्हाच निघाली. अरे मग मैत्रिणीकडे गेली असेल. अहो अण्णा, मैत्रिणीकडे? मग माझा असा पुतळा कशाला करायचा? तिला सांगून जाता येत नाही. 3 वाजताचा पिक्चर होता, मी 2:55 पर्यंत. अहो अण्णा, 5:40 झाले. आले? नाही नाही नाही. अहो अण्णा, तुम्हाला माहिती आहे ना, श्रीमंतांना सगळे हजर लागतात आणि नयनाचा अजून पत्ता नाही. आली रे आली. नाही ना. आता बघतोच तिला. नयना, कुठे होतीस तू? तू कुठे होतास? झाल्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू. 3 वाजता थिएटरला भेटायचं ठरलं होतं, इथे भेटायचं ठरलं नव्हतं. मी 3 वाजतापासून थिएटरवरच होतो. 3 ते 5 मी तिथेच उभी होते. नयना, कुठे बोलतेस तू? तू खोटं बोलतोय. माया खोटं बोलतोय ग. तो आला नाही, शेवटी मी निघून आले. अहो अण्णा, मी 3 वाजतापासून थिएटरच्या पार्किंग गेटवर उभा होतो. शेवटी येणार जाणारा प्रत्येक जण मला ब्लॅक मला समजायला लागला. हो, माझं काय झालं असेल याचा विचार केलाय? येणार जाणार प्रत्येक पुरुष मला विचारून गेला, काय येता का पिक्चरला? हो, यासाठी वेळ पाळायचा असतो. अण्णा, हिला कामावर उशीर झालाय, ही खोटं बोलतीये. मी ऑफिस मधून लवकर निघाले होते. हवं तर विचार माझ्या मैत्रिणीला. मैत्रीण, अण्णा, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की नक्की मैत्रिणीकडे गेली असणार. हे मी तुला म्हणालो होतो. हो, पण ते महत्वाचं नाही हो. मी 3 वाजतापासून थिएटरच्या पार्किंग गेटवर उभा होतो. हवा तर विचारा अण्णांना. हो, ती 12 वाजल्यापासून तिकडे ब्लॅकच करतोय. हो अण्णा, तू खोटं बोलतेस. तू खोटं बोलतोय. तू खोटं तू बोलतेस. खोटं बोलतोय. माई. मला वाटतं तू खोटं बोलतोय. माई, तू कुठं बोलतेस? भांडणं वाढतायत. तेवढं प्रसाद तरी दादांना. आठवण येते. ए, तुलाच दिली नसेल. मी तिथेच उभा होतो. पार्किंग मेन गेट सोडून पार्किंग गेटवर उभं राहिला. तू मूर्ख आहेस का रे? पिक्चरला जायचं नव्हतं. अगं, तेवढंच 3 तास एकांतात गप्पा मारता आल्या असत्या. मला कसं करणार? ते सोडलं पण नव्हतं. मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस. ए, 6 वाजले, अप्पा आले. वाड्यात एवढ्या मोठ्याने आवाज कोणाचा आहे? कोण आहे तो? अप्पा, हा मुलगा विजय. मग ही कोण आहे? ही सून नयन. मग ती कोण आहे? ती मुलगी सुमन. मग हा कोण आहे? हा मुलगा विजय. मग तू कोण आहे? मी गणपत यांचं म्हणलं. दामोदर, गणपत, नयना, विजय, सुमन, शांता, दामोदर. मग तुझा छोटा दामू कुठे आहे? हे काय? चेष्टा नको गणपत, दामू कुठे आहे? गेला. कुठे गेला? अमेरिका. अमेरिका? अमेरिकेला कशाला गेला? शिकायला. शिकायला? अरे गणू गणू गणू, शिकून कुणाचा फुलं झालाय का? आता मला सांग, हे केशवराव पंत कमी शिकले, हे नारायणराव पंत कमी शिकले, हे माधवराव पंत कमी शिकले, हे गणपतराव पंत शिकलेच नाहीत. मला शिकवतो बस तिकडे. अरे घराण्यामध्ये कशी परंपरा महत्वाची, परंपरामध्ये कशी आपली रत्ता असली पाहिजे. आता हेच पहा, हे केशवराव पंत हाच कोपरा पकडायचे, हे नारायणराव पंत हाच कोपरा पकडायचे, हे माधवराव पंत हाच कोपरा पकडायचे, आणि तू गणपतराव पंत हाच कोपरा पकडलास. अरे 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 अरे, काय अवस्था करून ठेवले रे घरच्यांची. तुमच्या उलट उत्तरे देतो काढवा. हे संस्कार आहेत तुझे. काय ग दंगे, आईचा फोटो काढला, आईचा फोटो काढलाय गाढवा, आणि तिथे स्वतःचा फोटो लावतोस. काढ तो फोटो.
राहू द्या अण्णा, मी करेन तो. दामू आला. हॅलो, अजूनही हा फोटो इथेच आहे. काढ तो फोटो. अण्णा राहू द्या, मी करेन तो. दामू आला. किती वेळा सांगितलं तरी हा फोटो काढ तो फोटो काढ. पण अण्णा राहू द्या, करेन मी. दामू आला. आता मात्र एक क्षण देखील या घरात मी राहणार नाही. माझं काही सांगितलं ऐकलं जात नाही. हा मी निघालो.